नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई, हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आज शिवजयंती आहे आणि शिवजयंती निमित्त मी आज छत्रपती शिवाजी महाराज जे आपले आराध्य दैवत आहेत त्यांना अभिवादन करतो आणि माझ्या बोलण्यास सुरुवात करतो। आज आपल्याला बोलायचं आहे ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गळती लागलेली आहे। राजन साळवी अलीकडेच गेले, माजी आमदार, आणखीन अनेक पदाधिकारी, मग ते विदर्भातले असतील, नाशिकमधले असतील, रत्नागिरीमधले असतील, पुण्यामधले असतील, ठिकठिकाणचे पदाधिकारी, सामान्य शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडून जात आहेत। त्यामध्ये काही आजी माजी नगरसेवक देखील आहेत। परंतु तरी देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा कॉन्फिडन्स बिलकुल कमी झाला नाही, याच्याबद्दल मी त्या पक्षाचं प्रथम अभिनंदन करतो। अजिबात ते खचलेले नाही आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। पण तरी देखील आज मी स्पष्टपणे काही गोष्टी सांगणार आहे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना तुम्हाला सांगतो की पुन्हा उभारी घेईल आणि घेतली पाहिजे अशी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेची ती इच्छा आहे, मराठी माणसाची आहे। त्याचप्रमाणे सामान्य शिवसैनिक जो आहे, जो रस्त्यावरची लढाई लढतो आहे, त्याची देखील ती इच्छा आहे। पण काय सुधारणा व्हायला पाहिजे, काय बदल व्हायला पाहिजे, याबद्दल मी अनेकांशी बोलत असतो आणि मला वेगवेगळ्या प्रकारची प्रत्येकाची मतं मी ऐकायला मिळतात आणि शिवाय माझं जे काही त्याबद्दलचा विचार आहे तो मी आज स्पष्टपणे मांडणार आहे। एक तर अनेक पक्षांमधनं अशी गळती होते, पण शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ही लागलेली जी गळती आहे ती मात्र मोठ्या प्रमाणात आहे। पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांचे बरोबरचे जे 40 लोक गेले ते गेले। आता गद्दार खोके बरेच 3 वर्ष 2.5-3 वर्ष याच प्रकारच्या गोष्टी झाल्या। आता ते सगळं थांबलं पाहिजे असं मला वाटतं। पुन्हा तेच उगाळण्यात पॉईंट नाही। मी तुम्हाला सांगतो की काँग्रेसमध्ये जेव्हा फूट पडली होती तेव्हा सिंडिकेट काँग्रेस, इंडिकेट काँग्रेस असे 2 तुकडे झाले। पुढे इंदिरा काँग्रेस हीच खरी काँग्रेस आहे, म्हणजे तिच्याच मागे लोक आहेत हे सिद्ध झालं। अनेक वर्ष सिंडिकेट आणि इंडिकेट असे दोघं जण एकमेकावरती आरोप करत आहेत, कित्येक वर्ष कित्येक असं काही झालं नाही। काही काळ झाला आणि मग सगळं थंडावलं। मग प्रत्येकाने आपापलं काम केलं पाहिजे। म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना किती वाईट आहे हे रोज सांगून काही तसा उपयोग नाही। तळापासून काम केलं पाहिजे आणि रस्त्यावरची लढाई लढली पाहिजे। आता मी जे काही सांगतो आहे ते उद्धव ठाकरेंना कळत नाही का? त्यांना कळत आहे, पक्षप्रमुख आहेत ते, त्यांना माहिती आहे ते सगळं, त्यांना आकलं नाही आहे। परंतु आज काही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत, म्हणजे आज ज्या बातम्या आल्यात, पहिली गोष्ट म्हणजे सोशल मीडिया विभाग जो आहे तो आता ते स्ट्रॉंग करणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सोशल मीडिया विभाग हा अतिशय कमकुवत आहे, निष्प्रभ आहे असं मी वारंवार सांगत होतो। सगळ्या पक्षांचे सोशल मीडिया, काही जणांचा पक्ष काहीच नसतो आणि सोशल मीडियाच प्रभावी असतो। उशिरा का होईना या प्रकारची पावलं आता टाकली जाणार असतील, टाकली प्रत्यक्ष गेली पाहिजेत, तर ती चांगली गोष्ट होईल। दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेना भवनामध्ये दर मंगळवारी नेत्यांची बैठक होणार आहे। त्यामध्ये विनायक राऊत, अंबादास दानवे, भास्कर जाधव, बरेच नेते आहेत त्यांचे, मला वाटतं सुनील प्रभूसुद्धा असतील, अंबादास दानवे, वेगवेगळे जे नेते आहेत ते तिथे भेटणार आहेत आणि कार्यकर्त्यांच्या भावना, पदाधिकाऱ्यांच्या भावना, त्यांची मतं, तक्रारी जाणून घेणार आहेत। ही देखील चांगली गोष्ट आहे। त्याचप्रमाणे प्रमुख नेते दौरा करणार आहेत ठिकठिकाणचा आणि तिथला सुद्धा एकूण मूड जाणून घेणार आहेत। या सगळ्या स्वागतार्ह बाबी आहेत आणि त्या प्रत्यक्ष आता बातम्या आल्या आहेत, पण प्रत्यक्ष घडून आल्या पाहिजे। बघा, लोकसभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी
चांगलं यश मिळवलं, पण विधानसभेमध्ये फक्त 20 जागा त्यांना मिळाल्या. म्हणजे शिवसेना सुरुवातीला जशी होती त्या दिशेने जाते की काय अशी भीती निर्माण झाली. परंतु विधानसभा निवडणुका होऊन आता जवळजवळ बघा, आता 23 नोव्हेंबरला निकाल लागले, डिसेंबर गेला, जानेवारी गेला, फेब्रुवारीचा आता बरेच दिवस गेले. जवळजवळ 3 महिने 2.5-3 महिने झाल्यानंतर आता त्या सगळ्या पराभवाच्या छायेतून बाहेर आला पाहिजे पक्ष आणि आता कामाला लागलं पाहिजे. खूप दिवस झाले हे. शरद पवार दुसऱ्या दिवशीपासून फिरायला लागले. शरद पवार सतत चर्चेत राहिले, त्यांच्याबरोबर त्यांचा पक्षही चर्चेत राहिला. काही ना काही ते करत राहिले. शरद पवार नेहमी भाकरी फिरवतात आणि त्याचप्रमाणे आता उद्धव ठाकरे यांनी सुद्धा भाकरी फिरवली पाहिजे. प्रमुख तक्रारी काय आहेत की एक तर 15-15, 20-20 वर्ष, मी अनेक शिवसैनिकांशी बोलतो, 15-15, 20-20 वर्ष अनेक जण पदाला चिकटून आहेत आणि त्यात बदल केला जात नाही. म्हणजे चांगल्या कामाचं कौतुक आणि एखाद्याने काही परफॉर्मन्स दाखवला नसेल तर त्याला बदलवणं हे झालं पाहिजे. आता मध्यंतरी भास्कररावांनी म्हटलं होतं की प्रत्येकाच्या क्षमतेप्रमाणे त्याला संधी मिळाली पाहिजे, अशा आशयाचं काहीतरी त्यांनी वक्तव्य केलं होतं. केवळ त्यांच्या संदर्भात नाही पण इतरांच्या संदर्भात सुद्धा. इतर अनेक नेत्यांच्या सुद्धा काही ना काही भावना आहेत, काही ना काही मतं आहेत. आता मी तुम्हाला त्याकडे वळण्यापूर्वी मी एक गोष्ट सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे या सध्याच्या स्थितीमध्ये बदल घडू शकतो कसा. अनेक जण म्हणजे इंदिरा गांधी शून्यवत झाल्या होत्या 1977 साली, पुन्हा बाहेर आल्या. त्याच्यात वाजपेयी अडवाणी यांचा भारतीय जनता पक्ष 2 खासदार तर कुठे गेला बघा. तो काँग्रेस पक्ष 44 वरती आला होता, तो आता 99-100 वरती आलेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा पक्ष पुन्हा वाढू शकतो हे सांगतोय तुम्हाला. आणि त्यापूर्वी तुम्हाला सांगतो एक गोष्ट की हे शहाजी बापू पाटील वगैरे काय वाटते ते बोलतात, जे स्वतः पराभूत झाले, ते काय म्हणाले की आता फक्त उद्धवजींच्या मागे आदित्य ठाकरेच असतील. ज्या शहाजी बापूंना त्या पक्षाने म्हणजे जेव्हा उद्धव ठाकरेंच्या पक्षात ते होते त्यांनी इतक्या काही गोष्टी दिल्या असताना अशा पद्धतीने अत्यंत क्षुद्र बडबड करणं, कुत्सित टीका टिप्पणी करणं हे अतिशय वाईट आहे असं माझं मत. पण त्याचा काही परिणाम होणार नाही. मात्र तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने मराठीशाहीचा अस्त कशामुळे झाला तर मराठीशाही लयाला गेली की बारभाईचं कारस्थान झालं होतं आणि काही विशिष्ट लोकच नेतृत्वाच्या आगेमागे होते. हे लक्षात घेतलं पाहिजे मराठीशाही लयाला कशामुळे गेली आणि त्याच्यापासून आपण काहीतरी शिकलं पाहिजे त्या इतिहासापासून. त्याचप्रमाणे हाही आपण इतिहास लक्षात घेतला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज अतिशय बालवयामध्ये त्यांनी संघटना बांधली आणि त्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि केवढं मोठं यश त्यांनी मिळवलं. मुघल साम्राज्याला टक्कर दिली त्यांनी. त्यामुळे मोजके मावळे होते छत्रपतींबरोबर, त्याचप्रमाणे मोजके मावळे आहेत आज उद्धवजींबरोबर, त्यांची तुलना नाही करते. पण त्या इतिहासापासून आजच्या वर्तमान काळात काय शिकायचं, या मोजक्या मावळ्यांनिशी जसं छत्रपतींनी फार मोठं यश संपादन केलं तसं आजच्या काळामध्ये त्यापासून प्रेरणा घेतली तर होऊ शकतं. ये भी हो सकता है असं आपण म्हणू. उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला सांगतो की 2014 मध्ये जेव्हा भाजपची युती तुटली होती तेव्हा 56 जागा मिळवल्या, 63 जागा मिळवल्या होत्या. ते 63 स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या. त्यानंतर 2019 मध्ये 56 जागा आल्या. जेव्हा युती होती तरी 56 जागा मिळाल्या होत्या त्यांना. त्याचप्रमाणे
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी स्वतंत्रपणे हाताळून उद्धवजींनी वारंवार त्यामध्ये यश मिळवलं होतं. त्यामुळे उद्धवजींच्या हाताला यशही आहे. महाविकास आघाडीचं त्यांनी नेतृत्व केलं. ते कशामुळे केलं? त्यांना बाकीच्यांनी सांगितलं की तुम्ही नेतृत्व करा, याचा अर्थ उद्धवजींमध्ये क्षमता आहे असं वाटल्यामुळेच शरद पवार आणि काँग्रेसने मान्यता दिली आणि त्याला सोनिया गांधीने. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट आहे की जे सांगायचं ते असं की ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली त्यावेळी त्यांनी एक शपथपत्र असं तयार केलं होतं आणि त्याखाली शेकडो शिवसैनिकांनी, जे नवीन संघटना होती, सह्या केल्या होत्या. त्या प्रतिज्ञापत्रात काय होतं ते आपण बघा. इंटरेस्टिंग आहे. मराठी माणसाने मराठी माणसाला मदत करावी आणि त्याची भरभराट होईल याकडे लक्ष द्यावं. मराठी माणसाने आपली मालमत्ता अमराठी माणसाला विकू नये. असा व्यवहार कुठे होत असल्यास त्याची माहिती तातडीने जवळच्या शाखेवर द्यावी. मराठी दुकानदाराने आपला माल शक्यतो मराठी घाऊक व्यापाऱ्यांकडूनच विकत घ्यावा. मराठी मालक वर्गाने फक्त मराठी माणसालाच कामावर ठेवावं. तरुण मराठी मुलांनी जरा उत्तम इंग्रजी बोलायला शिकावं. मराठी माणसाने आपला आळस झटकून स्वतःच्या सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन कराव्यात. नोकरीसाठी कुठेही जायची तयारी दाखवावी. मराठी सण समारंभ आणि उत्सव यामध्ये मराठी बांधवांबरोबर मोठ्या संगतीने सहभागी व्हावा. मराठी माणसांच्या शाळा, आश्रम, संस्थांना उदारपणे मदत करावी. धंदे आणि उद्योग व्यवसाय यामधील मराठी माणसाला खाली बघायला न पाहता उलट त्याला शक्यतो मदत करावी. मराठी बांधवांशी उद्दामपणे आणि बेफिकिरीने वागू नये. उलट एखादा मराठी माणूस अडचणीत असल्यास इतरांनी त्याला संघटितपणे मदत करावी. हे मी तुम्हाला का सांगतो आहे तर बाळासाहेबांनी सुरुवातच संघटनेची अशी केली की मराठी माणसांची एकजूट व्हावी, एकमेकांना मदत करावी. मराठी माणसांनी सक्षम व्हावं, संस्था उभाराव्यात, सहकारी संस्था उभा कराव्यात अशी प्रेरणा दिली. खुद्द शिवसेनेने अशा अनेक संस्था उभारल्या असं नाही, पण त्यांच्या प्रेरणेमुळे गृहनिर्माण क्षेत्र, अन्य क्षेत्रामध्ये सहकारी संस्था, वेगवेगळ्या नव्या संस्था अनेकांनी स्थापन केल्या. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे ही जी काही एकजूट त्यांनी कशा प्रकारे बांधली यापासून तर काही आपण शिकलो. आणि ही एकजूट बांधताना त्यांनी काय केलं बाळासाहेबांनी तर सुरुवातीला त्यांनी शाखा कशा उभ्या केल्या. मग शाखा उभा करण्याचा त्यांचा फॉर्म्युला काय होता हे लक्षात घेतलं पाहिजे. त्या शाखा म्हणजे कुठेतरी बाकड्यावरती एखाद्या दुकानाच्या समोरचं बाकडं असेल, एखाद्या चाळीतली एखादा जागा असेल, किंवा तुम्हाला सांगतो की वेगवेगळ्या अशा जागा होत्या की ज्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत आपण बघण्यासारख्या. की एक सुधीर जोशींच्या इथे यशवंत भोजनालय, एक त्याच्या गच्चीवरती एक शाखा होती. किंवा वामनराव महाडिक हे जिथे ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी त्या समोर अशा रस्त्याच्या लगत ते तिथे टेबल टाकून बसायचे. किंवा मनोहर जोशींची कबूतरखान्याची इथे अशीच एक शाखा होती. म्हणजे जिथे जागा मिळेल तिथे हे त्यांनी शाखा उघडल्या. आणि उघडल्यानंतर तिथे कोण येत होतं तर तिथे जे त्यावेळी बेरोजगार तरुण होते किंवा अनेकांना मुंबईसारख्या ठिकाणी राहायला जागा कमी, वावरायला जागा कमी, आणि अशावेळी हे तरुण जे होते ज्यांना रोजगार नव्हता, ज्यांना रोजगार हवा होता, व्यवसाय हवा होता, किंवा ज्यांना समाजकारणामध्ये रस होता, ते सगळे या छोट्या छोट्या शाखांवरती असे जमायला लागले. आणि तिथे तक्रारी सोडून घ्यायला लागले लोकांच्या. तिथे तक्रारी त्यांनी सोडवल्यामुळे त्यासाठी मग मोर्चा काढणं, निदर्शनं करणं, ऑफिसवरती धडक मारणं, किंवा लोकाधिकार समितीच्या माध्यमातून एअर इंडियाच्या ऑफिसवर धडक मारायची, कुठे एखाद्या कंपनीच्या ऑफिसवर धडक मारायची, महापालिकेची कामं करून द्यायची लोकांची, किंवा एखाद्या काही जणांना
स्टॉल छोटे छोटे स्टॉल असे उभे करून द्यायचे. काही जणांच्या इथे काही अतिक्रमण झालं असेल तर त्यांना ज्याने अतिक्रमण केलं असेल त्याला धडा शिकवायचा. दुकानदार कुठे दादागिरी करत असेल, फसवत असेल ग्राहकांना, तर त्या ठिकाणी जाऊन ती दाद लावायची. बिल्डरच्या विरोधात काही तक्रारी असल्या तर त्यांची दाद लावून घ्यायची. चाळीचा जो मालक असेल तो दादागिरी करत असेल, गुंडगिरी करत असेल, वाटेल तसं भाडं वाढवत असेल किंवा घरातनं बाहेर काढत असेल तर अशा वेळी अशा ठिकाणी धावून जाणं. एखाद्याला तातडीने KEM मध्ये मुंबईसारख्या ठिकाणी असेल, वाडी ISP असेल, अशा ठिकाणी जे मध्ये असेल ताबडतोब कॉट मिळवून देणं. कोणाला रक्त हवं असेल तर रक्त मिळवून देणं. ॲम्ब्युलन्सेस या माध्यमातून शिवसेना वाढली हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे आज असं आहे की काय करणं आवश्यक आहे. एक तर भाकरी फिरवणं आवश्यक आहे. त्याच जागेवरती काही न करता अडून बसलेल्या पदाधिकाऱ्यांना बदललं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे हे जो शिवसेनेचा प्राण कशात होता तर लोकांच्या तक्रारींची दाद लावून घेणं. मी बघतो आता, मी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा मी अशी टीका केली होती की उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेची संघटना म्हणून जी आहे त्याची जी सक्रियता आहे, करोना काळात उद्धवजी काम करत होते पण त्यांच्या ॲम्ब्युलन्स असतील किंवा बाकीचे वेगवेगळी शिबिरं असतील ते काम जे पूर्वीचा जो झपाटा होता तो कमी झाला होता हे दिसत होतं. तेव्हा तो झपाटा वाढला पाहिजे, तो उत्साह, लोकांच्या मदतीला धावून जाणारे लोक पाहिजे आज. आणि असे सामाजिक दृष्टी असणारे, लोकांना मदत करू इच्छिणारे असंख्य तरुण आहेत. त्यामुळे नवीन तरुणांना संघटनेत घेतलं पाहिजे, नवीन तरुण. आणि दुसरी गोष्ट अशी की क्षमतेप्रमाणे ज्याची कपॅसिटी असेल, ज्याच्यात जे टॅलेंट असेल त्यानुसार त्याला कामाची संधी मिळाली पाहिजे. हे भास्करराव म्हणतात, अनेक जण म्हणतात असं. आता त्या काळामध्ये तुमची कथा आमची व्यथा असं एक सदर मार्मिकमध्येच, आणि त्यामध्ये लोकांच्या तक्रारींची, गाऱ्हाणींची दखल द्यायची. मार्मिक प्रचंड लोकप्रिय होतात. ह्या गोष्टी काय आहे की हा माणूस, हा पक्ष आहे, बाळासाहेब हे आपले आहेत, आपल्या मदतीला धावून जातात, शिवसैनिक मदतीला धावून जातात. हे संपूर्ण चित्र लोकांना दिसत होतं. त्यामुळे शिवसेना लोकप्रिय झाली. 1966 ते 68 शिवसेनेकडे सत्ता नव्हती पण तरी सुद्धा शिवसेना काम करत होती. मग त्यांचे नगरसेवक निवडून आल्यावरती जास्त काम करणं शक्य झालं. म्हणजे जेव्हा सत्ता मिळाली ना, थोडी सत्तेमुळे मानले, सत्ता नसली की जो काम करण्याचा उत्साह, पीळ असतो ना किंवा आंदोलनाचा, तो तसाच राहतो, मजबूत राहतो. आज तक्रार अशी आहे शिवसैनिकांची सामान्य आणि काही नेत्यांची सुद्धा आहे की त्यांच्या अंगावरती जेव्हा केसेस येतात त्यांच्या आंदोलनामुळे, शिवसेनेचं आंदोलन त्यात भाग घेतल्यानंतर त्यांची साधी विचारपूस केली जात नाही. काय प्रॉब्लेम आहे तो विचारला जात नाही, त्यांना वकील दिला जात नाही, त्यांच्या मागे पक्ष उभा राहत नाही. अशी अनेकांची तक्रार आहे. अजून एक तक्रार अशी आहे की लोकसभा, विधानसभा, पालिका निवडणुकांच्या वेळी जेव्हा जेव्हा पक्षाचे पदाधिकारी निरीक्षक म्हणून येतात काही, त्या ठिकाणी निरीक्षक अहवाल देतात. मग तो मातोश्रीवर जात असेल अहवाल, तो अहवाल झाल्यानंतर त्यामध्ये जे काही रिपोर्ट केले असतं की अमुक नेता काम करत नाही, त्याला तिकीट देण्याचं कारण नाही, त्यांनी पक्षाविरोधी काम केले किंवा स्वस्त बसलाय, अशा नेत्यांच्या बाबत तक्रारी करून देखील, सर्वसामान्य शिवसैनिकांनी तक्रारी करून देखील त्याची दाद लागत नाही. रिपोर्ट करतात निरीक्षक पण त्याचं काहीच होत नाही पुढे. हे काय? अनेक जण म्हणजे जे पदाधिकारी आहेत, आता काही जणांकडे तुम्हाला सांगतो त्यांच्यावर कामाचा खूप ताण आहे आणि त्यांच्यावरती एकेका पदाधिकारीकडे 4-4 पदं आहेत. त्यामध्ये काही खासदार आहेत,
काही आमदार आहेत, 4-4, 5-5 पदं, त्यांच्यावर तो कामाचा खूप ताण येतो. आणि एकाकडेच एवढी पदं कशाला द्यायची? म्हणजे उदाहरणार्थ सचिन अहिर घेतले तर त्यांच्याकडे बरीच पदं आहेत. मला वाटतं ते उपनेते आहेत, काही युनियन्स आहेत, आणखीन काही पदं आहेत, आणखीन काही जणांची अशी नावं घेत आहेत. एकेकाकडे एवढी पदं देण्याचं कारण काय? हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. असं त्यामुळे अन्य लोकांना पदं मिळत नाहीत आणि या माणसावरती कामाचा ताण पडतो. शिवाय अनेक ज्यांच्या विरोधात तक्रारी आहेत, म्हणजे त्या तक्रारींची दखल मातोश्रीवरती लागली पाहिजे. बाळासाहेबांचं वैशिष्ट्य असं होतं की बाळासाहेब ॲप्रोचेबल होते. पाठीवर हात ठेवायचे किंवा वकील देणं असे सतत विचारपूस करणं, कार्यकर्त्याला मनोबल वाढवणं हे बाळासाहेब करत असत. हीच कार्यशैली आजही असली पाहिजे. प्रकृतीची तक्रार शरद पवार यांची सुद्धा, त्यांचं तर वय झालं आहे, त्यांच्याही काही ना काही, फक्त ते एका दुर्धर आजारातनं बाहेर पडले नाही, असे अनेक काही काही त्यांना शारीरिक वेदना आहेत. पण ते सगळं बाजूला ठेवून ते पायाला भिंगरी लावून फिरतात. त्यामुळे पक्षाचा कार्यकर्ता सुद्धा जागा राहतो. त्यालाही काम करावं असं वाटतं किंवा त्याला कामाला लावतात, ते नेत्यांना कामाला लावतात. त्याचप्रमाणे माझं म्हणणं असं आहे की उद्धव ठाकरे यांनी पूर्वी सांगितलं होतं की मी शिवसेना भवनात येऊन बसेन, आठवड्यात एकदा तरी. तिथे त्यांनी येऊन बसलं ना तर संपूर्ण शिवसैनिकात चैतन्य निर्माण होईल, ऊर्जा निर्माण होईल. तसं त्यांनी आलं पाहिजे. शिवाय दुसरी गोष्ट अशी की आदित्य ठाकरे यांनी सुद्धा अधिक जबाबदारी घेतली पाहिजे आणि दौरे केले पाहिजे सतत. मला असं दिसतं की ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षामध्ये काही ना काही घडत असतं, वेगवेगळे उपक्रम हातात घेतात. कधी योग दिवस असेल, कधी मग ते तिकडे कुंभमेळ्याला जातील, कधी एखादा व्यापारी मेळावा घेईल. तशा प्रकारचे जे वेगवेगळे कार्यक्रम घेणं, त्यामध्ये काही विधायक कार्यक्रम असतात. मग समजा पुस्तक प्रदर्शन असेल, एखादा धार्मिक उत्सव असेल, एखादा आयोजित करणं असेल, एखादं कीर्तन आयोजित करणं, काही असं, हे या गोष्टी व्हायला पाहिजे. आणि पूर्वी होत होत्या या गोष्टी. हे मला आठवते की गुणवंत विद्यार्थ्यांना, जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना पारितोषिके देणं, यासारख्या गोष्टी पूर्वीच्या काळात होत्या. किंवा ज्याला हे उद्यान व्याख्यानमाला, गिरगावमध्ये एक उद्यान व्याख्यानमाला शिवसेनेची, किंवा व्यायामशाळा होत्या. अशा ज्या काही गोष्टी होत्या पूर्वीच्या काळामध्ये, त्या आता होताना तेवढ्या प्रमाणात दिसत नाही. काही काही ठिकाणी होत असते. नुसतंच तुम्ही बुलंद आवाजात काहीतरी इशारा द्यायचा भाजपला, अमित शहांना, मोदींना, देवेंद्र फडणवीसांना, एकनाथ शिंदेना, त्यांना रोज काहीतरी बोलून, त्यामुळे ठीक आहे, एखादं सकाळचं एक नॅरेटिव्ह एक तयार होतं, बाकीचे जण रिॲक्ट होतात. माझ्या मते या शैलीमध्ये सुद्धा थोडासा बदल व्हायला पाहिजे. पक्षांनी बाकीचे काही प्रवक्ते तयार केले पाहिजेत की ज्याच्यामधून अन्य लोक, म्हणजे स्पेसिफिक माहिती देऊन काही प्रवक्त्यांनी काही मांडणी केली पाहिजे. किंवा टेलिव्हिजनवर तरी जाणं असं नाही म्हणत, पण काही मुद्द्यांवरती रिसर्च करून खिंडीत पकडणं असेल सरकारचं. आता उदाहरणार्थ बघा, गेल्या एकनाथ शिंदेंच्या काळामध्ये अनेक घोटाळे झाले, पण त्याची माहिती गोळा करून, ज्याप्रमाणे किरीट सोमय्या एक्सपोज करतात, किरीट सोमय्यांच्याबद्दल तिटकार असेल शिवसेना सोडून द्या, ते उदाहरण देत नाही. पण तुम्ही कुठल्या, म्हणजे अरुण शौरी असे अनेक भांडलाफोड करत असत. अनेक, जसवंत सिंग जेव्हा विरोधात होते, किंवा जे.पी. माथुर भाजपचे, ते भांडलाफोड करत असत काँग्रेसच्या बाबत. अशा प्रकारचं काही माहिती अशा प्रकारचे बाहेर काढणं आणि त्यामुळे पूर्णपणे महायुतीला बचावात्मक पवित्रात जायला भाग पडणं. केवळ काहीतरी कमेंट करून नाही, आधार पाहिजे त्याला, पुराव्यांचा, माहितीचा आधार.
ज्याला एक्सपोजे म्हणतात, भांडलाफोड म्हणतात, तशा प्रकारचा भांडलाफोड करता येऊ शकते. अनेक गोष्टी आहेत की ज्या अशा सांगता येतील. आता एक विले पावल्याचे एक जितेंद्र जनावळे नावाचे कोणी आहेत, मला वाटतं उपविभाग प्रमुख किंवा कोणतेही शिवसेनेत, त्यांनी जय महाराष्ट्र केलं ते शिंदे सेनेत केले. ते म्हणाले मला मातोश्रीबद्दल आदर आहे, मी मातोश्रीला प्रणाम करतो वगैरे. पण त्यांना गेल्या वेळी नगरसेवकाच्या निवडणुकीला उभे होते पालिकेच्या, थोडक्याने पराभूत झाले. पण त्यानंतर त्यांना त्यांच्या प्रभागातून बाहेर 6 वर्ष बाहेर काढण्यात आलं. पण त्यांची जी काही तक्रार असते, मला त्याचं खरं खोटं माहिती नाही, पण त्यांची तक्रार जी त्यांनी जाहीरपणे सांगितली तर त्याची काहीतरी ऐकून तर घेतलं पाहिजे ना त्यांचं. त्यामुळे लोकशाही पद्धतीने, पारदर्शी पद्धतीने कारभार झाला तर सर्वसामान्य शिवसैनिक जो आहे तो शिवसेना भवनामध्ये जाऊन किंवा प्रत्यक्ष मातोश्रीवर जाऊन त्याचं दुःख गाऱ्हाणं जे आहे ते ऐकून घेतलं पाहिजे आणि ते सोडवलं गेलं पाहिजे. त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे. त्याच्या पाठीवर थाप पडली पाहिजे. बाळासाहेब पाठीवर थाप मारायची. काही जणांना आर्थिक मदत लागते, ती आर्थिक मदतही देण्याची आवश्यकता आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सांगता येतील आणि जे केलं तर यश मिळू शकतं. मी तुम्हाला सांगतो की बाळासाहेबांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली तेव्हा त्यांचं वय मला वाटतं 39 वगैरे असेल आणि 20 नोव्हेंबर 1973 म्हणजे शिवसेना स्थापन झाल्यावरती 7 वर्षानंतर प्रबोधनकारचं निधन झालं. त्यानंतर आणीबाणी लागली 75मध्ये. आणीबाणीला बाळासाहेबांनी पाठिंबा दिला. त्यांचं काही मत होतं, पण बाळासाहेबांनी पाठिंबा दिला. त्यांच्याच पक्षातल्या संघटनेला काही जणांना आवडलं होतं, ठीक आहे. आणीबाणी संपली आणि मग 1978च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला काही यश मिळालं नाही. कॉर्पोरेशनच्या, मुंबई कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला यश मिळालं नाही. आणि मग बाळासाहेबांनी सांगितलं की मी अखेरचा जय महाराष्ट्र करतो, मी शिवसेनेमधून बाहेर पडतो. शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा देतो. त्याबरोबर शिवाजी पार्कमध्ये जाहीरपणे त्याबरोबर अनेक जण रडायला लागले. अनेक जण सांगायला लागले नाही नाही असं चालणार नाही बाळासाहेब, आम्ही तुमच्यावरती प्रेम करतो आणि तुम्ही संघटनेमधून सोडता कामा नये, आम्हाला काम करायचं आहे आणि तुम्ही असला तरच आम्ही काम करू शकू. बाळासाहेबांनी राजीनामा मागे घेतला. याचं कारण संघटनेतल्या प्रत्येक शिवसैनिकांचं त्यांच्यावरती अतोनात प्रेम होतं आणि आजही बाळासाहेबांना समोर ठेवून अनेक जण काम करतात. बाळासाहेबांना समोर. त्यामुळे बाळासाहेबांनी त्यानंतर कसं यश मिळवलं बघा. 1978 नंतर पालिकेमध्ये अनेकदा सत्ता मिळवली. 1990मध्ये सत्ता मिळता राहिली. महाराष्ट्र भगवा फडकणार होता मंत्रालयातूनही राहिला, पण 1995 साली त्यांनी ते यश मिळवलं. त्यानंतर पुन्हा 2014मध्ये ते सत्तेत आले आणि बाळासाहेब नसताना बाळासाहेबांच्या पासून स्फूर्ती घेऊन, प्रेरणा घेऊन उद्धवजींनी सुद्धा आपली ताकद दाखवली. प्रत्येकाला कधी यश येतं, कधी अपयश येतं. आता अपयश आलेलं आहे, पण सामान्य शिवसैनिक खचणार नाही. त्यामुळे शहाजी बापू पाटील असेल किंवा बाकीचे कोण, एकनाथ शिंदे वगैरे काही म्हणतील, त्यापासून सामान्य जो पक्का शिवसैनिक आहे तो अजिबात खचणार नाही आणि खचू नये. हेच मी काँग्रेसबाबत सुद्धा म्हणेन की काँग्रेसने सुद्धा खचू नये. आणि आता 44 पासून 100वरती आले, 100पासून आता तुम्ही 200वरती जायची नाही राष्ट्रीय स्तरावरती, तो प्रयत्न केला पाहिजे. काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष जे हर्ष सकपाळ आहेत ते आता काँग्रेसमध्ये संघटनेमध्ये जान आणणार आहेत आणि असं त्यांनी निर्धार व्यक्त केला की तो संघटनेचा माणूस आहे. आणि शिवसेना ही पक्ष नाही, पक्ष आहे अधिकृतपणे, पण शिवसेना ही मूळ संघटना आहे. आणि गल्लोगल्लीच्या शाखांमधून जो शिवसैनिक तिथे बसतो त्याच्या तळमळीमुळे, त्याच्या कष्टामुळे शिवसेना जिवंत आहे. नगरसेवक, आमदार, खासदार यांच्या नाही, मूळ जो
शाखांवरती जो बसतो त्या शिवसैनिकांच्या जीवावरती ही संघटना जिवंत आहे आणि म्हणून सर्वसामान्य शिवसैनिकाचं दुःख आहे. उदाहरणार्थ आता कोकणामध्ये विनायक राऊतांच्याबद्दल तक्रारी आहेत, अनेक नाराज आहेत शिवसैनिक त्यांच्याबद्दल. काही खासदारांबद्दल नाराज आहेत, काही आमदारांबद्दल नाराज आहेत. कारण आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो की आता मोहन रावले जे होते दिवंगत खासदार, हे अगदी रात्री 2-2 वाजता पूजा असेल तरी 12-1-2 वाजता तिकडे जाणार म्हणजे जाणार, वेळ नसला तरी पूजेला, किंवा शिवसैनिकांच्या हाकेला ओढ देणारे ते होते. अशा प्रकारचे जे नेते आहेत ते शिवसेनेमध्ये होते. त्यांची पुन्हा पुन्हा आठवण व्हावी अशी का स्थिती आलेली आहे, हे आज याचं कठोर आत्मपरीक्षण केलं पाहिजे. माझ्या मते उद्धव ठाकरे यांनी दौरे केले आणि सतत प्रत्येक विषयावरती भूमिका घेतली, आंदोलनं केली. अनेक विषय आहेत, म्हणजे विद्यार्थ्यांचे विषय आहेत, तरुण परीक्षांमधल्या घोटाळ्यांचे विषय आहेत. आता ही जेईई परीक्षा, त्या परीक्षेमध्ये घोटाळे झाले, भेसळीचे प्रश्न आहेत. मुख्य म्हणजे गृहनिर्माण सोसायटी आहेत. आता मी तुम्हाला सांगतो की अशी स्थिती आहे प्रत्येक पक्षामध्ये. ज्या रिडेव्हलपमेंटचे प्रश्न असतात, म्हणजे बिल्डर वेळेवर भाडं देत नाही किंवा बिल्डर वेळेवर पुनर्वसन करत नाही किंवा तो बिल्डर फंड देत नाही, म्हणजे जो रिडेव्हलप झालेली बिल्डिंग असेल सिंकिंग फंड प्रॉमिस केलेलं देत नाही, मग तिथे लिफ्ट चालत नाही, मग वीज बंद असते. असे अनेक प्रश्न असते. पण काही पक्षांमधले नेते यांचेच बिल्डरांशी संधान असेल आणि त्यांनी त्याच्यात फ्लॅट मिळवला असेल, तर जे शिवसेनेनी त्या बिल्डरच्या विरोधात भूमिका घेतली पाहिजे. शिवसेना म्हणतो मी, प्रत्येक पक्ष, शिवसेनेबद्दल फक्त म्हणत नाही, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, पण त्या लोकांचेच बिल्डरशी संबंध, फक्त हितसंबंध असतील, तर तो सर्वसामान्य लोकांच्या बाजूने, चाळवासियांच्या बाजूने, वासियांच्या बाजूने उभा राहणार कसा. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की आज मूळची शिवसेना यांच्यापासून आपण काही बोध घेतला पाहिजे आणि आरेला कार्य करणारी जी शिवसेना होती ती शिवसेना आज लोकांना हवी आहे. आणि शिवसेनेमध्ये तरुण दिसायला पाहिजेत. आणि जे केसेस अंगावर का घेत नाहीत, आता शिवसेना घ्यायला तयार आहेत. अनेक जण पक्ष मागे उभा राहिला पाहिजे. तुमच्या पक्ष जर उभा राहिला नाही तर केवळ शिंदे, मोदी, शहांना रोजच्या रोज शिव्या देऊन काही उपयोग होणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे एक नॅरेटिव्ह सेट होतं, एक पक्ष म्हणून काहीतरी एक जागा आहे असं वाटतं, पण त्या पलीकडे पक्षाला का अपयश आलेलं आहे, तर पक्ष म्हणून जी चीज आहे, जी शाखांपासून आहे, विभागांपर्यंत आहे आणि प्रत्येक बूथ लेवलला जी शाखा, जो शिवसैनिक कार्यरत होता तो आता परत दिसायला पाहिजे. आणि त्यामुळे याच्यामध्ये जे आहे गोष्ट की पक्षामध्ये नियमित बैठका व्हायला पाहिजेत. आता पुण्यासारख्या ठिकाणी वसंत मोरे जे म्हणाले की गेले ते कुत्री मांजरं होती म्हणे शिवसेनेमध्ये, आता मुळात वसंत मोरे ही शिवसेनेत अलीकडे आहे आणि आता आम्ही आता पक्ष मजबूत करू. उद्धवजींनी म्हटलं होतं मध्यंतरी की पुण्यामध्ये एकेकाळी किती लोक होते आपले, तेवढी ताकद होती, तशी शिवसेना ती पुण्यात असली पाहिजे. मला आठवते काका वडके, नंदू घाटे, मी मूळचा पुण्याचा आहे ना, त्यांनी शिवसेना पुण्यात उभी केली होती. पण पुण्यामध्ये शिवसेनेची ताकद कमी झालेली आहे. त्या वसंत मोरे म्हणाले असले ठीक आहे, पण वसंत मोरेंनी सोशल मीडियावरचं सतत अस्तित्व किंवा आपले रील्स हे जरा कमी करून प्रत्यक्ष कामामध्ये लक्ष दिलं तर ते अधिक बरं होईल. आज गोष्ट अशी आहे की शिवसेना पुन्हा जिवंत, चैतन्यशील होऊ शकते
उद्धवजींनी बाळासाहेबांच्या निधनानंतर सुद्धा आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं. परंतु त्याचवेळी अनेक नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत, जी नाराजी आहे त्यांची, ती समजावून घेतली पाहिजे त्यांनी, आदित्यजींनी. आणि सतत ते अवेलेबल असले पाहिजे. त्यांच्यापर्यंत पोचण्याची एक काहीतरी व्यवस्था उभी राहिली पाहिजे. कारण जर मधल्या माणसांबद्दल तक्रार असेल लोकांची, किंवा ते पोचू देत नसतील आपल्याला असं वाटत असेल, अशा अनेक महिला नेते आहेत, गावोगावच्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, नेते आहेत की ज्यांना पोचायचं आहे, आपली व्यथा मांडायची आहे. उद्धवजी हे सभ्य सुसंस्कृत नेते आहेत आणि त्यांच्याबद्दल त्यांना आदर वाटतो. अजूनही खूप आदर आहे. पण त्या आदराचं रूपांतर जवळीकीत झालं पाहिजे, जिव्हाळ्यात झालं पाहिजे. बाळासाहेब पाठीवर हात ठेवायचे किंवा बाहेर येऊन सोडायला यायचे किंवा घरच्यांची विचारपूस करायची, ते बाळासाहेब, ती शिवसेना, सर्वसामान्यांच्या अडीअडचणींना धावून जाणारी शिवसेना आणि धावून गेलेल्या शिवसैनिकांच्या मागे उभा राहणारे बाळासाहेब, हे आज तो जो आपण इतिहास लक्षात घेतला, तो भूतकाळ लक्षात घेतला, तर त्यापासून काहीतरी शिकून कठोर आत्मपरीक्षण केलं पाहिजे. काही दिवस केवळ टीका टिप्पणीमध्येच न रमता, काही बंद केले तरी चालेल टीका टिप्पणी, आणि आरशात पक्षांनी स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं पाहिजे. काय सुधारणा केल्या पाहिजेत, कोणते उपक्रम राबवले पाहिजेत. साहित्य, नाटक, चित्रपट, लोककला, आदिवासी, उद्योजक, विज्ञान, समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये शिवसेनेचा वावर असला पाहिजे. त्यामध्ये त्यांच्या भूमिका असल्या पाहिजेत, त्यांचे उपक्रम असले पाहिजेत. काही वेळा लढाऊ पवित्रा, काही वेळा विधायक पवित्रा. 80% समाजकारण आणि 20% राजकारण, हे बाळासाहेबांनी शिकवलं. आज काय होते, आज अनेक जण ज्या पद्धतीने बोलत आहेत, 100% राजकारण होते. आज शिवसेनेचं समाजकारण कुठे होत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. मी हे शिवसेनेबद्दल आस्थेने बोलतो आहे. शिवसेनासारखा मराठी माणसांसाठी झगडणारा पक्ष एकनाथ शिंदेची आहे, ती तैनाती फौज आहे भाजपची तैनाती फौज आहे. ती काही शिवसेना नाही आहे. ती आपण त्याला किवसेना असं म्हणू, कीव यावी अशा प्रकारची आहे. पण उद्धव ठाकरे यांची जी खरी शिवसेना आहे, त्यांनी 1966 पासून बाळासाहेबांनी शिवसेना कशी बांधली, पराभव पत्करल्यानंतर सुद्धा विजयापर्यंत ते कसे पोचले, हे लक्षात घेऊन शिवसेनेची पुनर्बांधणी केली पाहिजे असं मला आवाहन करावं असं वाटतं. आणि मुख्य म्हणजे नेते आणि कार्यकर्ते यांच्या तक्रारी, यांच्या व्यथा वेदना समजून घेतल्या पाहिजेत. आज मी तुम्हाला सांगतो, एकनाथ शिंदे यांचे जे काही टोळी आहे, ते अनेक अफवा पसरवतात. मग काय भास्कर जाधव जाणार, उद्या वैभव नाईक जाणार, उद्या आणखीन मुंबईतलं कोणी जाणार, अशा भाकड कथांवरती कोणी विश्वास ठेवण्याचं कारण नाही. भास्कर जाधव असतील किंवा वैभव नाईक हे तगडे नेते आहेत, धुरंधर नेते आहेत, ते कधीच जाणार नाहीत शिवसेना सोडून. किंवा अन्य नेतेसुद्धा जे आज उद्धवजींच्या भोवती आहेत, प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढत आहेत, ते कोणीही जाणार नाहीत. आणि कोणाबद्दल काही तक्रारी असतील तर त्या तक्रारी, त्याचं पॉझिटिव्ह अर्थाने त्याची दखल घेऊन दुरुस्ती केली पाहिजे. ज्या नेत्याबद्दल तक्रार आहे त्यांनी सुद्धा आपल्या वागणुकीमध्ये बदल घडवला पाहिजे. हे मी केवळ विनायक राऊतांबद्दल म्हणत नाही, अन्य नेत्यांबद्दल सुद्धा तक्रारी असतील त्यांच्या भोवतीच्या लोकांच्या सुद्धा, तर त्यांनी त्याची दखल घेऊन दुरुस्ती केली पाहिजे. अशा गोष्टी घडल्या तर शिवसेना सुधारेल आणि पुन्हा पूर्वीचे बहारीचे दिवस शिवसेनेला येऊ शकतील असा विश्वास मला वाटतो. तूर्तास शिवसेनेला उद्धव ठाकरे यांच्या उशिरा का होईना जाग आली आहे.
त्याबद्दल मी संतोष व्यक्त करतो. पण जी जाग आली आहे ती आता जागच राहिली पाहिजे. पुन्हा एकदा बातम्या आल्या जाग आली म्हणून आणि पुन्हा आळस आला, पुन्हा मान द्यायला असं होता कामा नये एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.